पुणे शहर परिसरात 17 टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन महानगरपालिकेने नागरिकांना सोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरता निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। टेकड्यांवरील अनधिकृत बांधकामावरही कारवाई करावी असे निर्देश देत महापालिकेशी संबंधित विषयासंदर्भात 23 जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षा त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वनभवन येथे आढावा बैठक झाली। या बैठकीत प्रामुख्याने कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या 3 घटनांनंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्री पाटील यांनी घेतला। यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, पुणे महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ नागरिक उपस्थित होते। पाटील म्हणाले, कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर सुमारे 6500 वृक्षांची लागवड केली होती। त्यांना आग लावून सुमारे 2500 वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात। टेकड्यांवरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत। संरक्षक भिंतीची जलद गतीने कामे पूर्ण करावी। वनक्षेत्र संरक्षित करावेत। प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी। टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यांवरील ठिकाणे निश्चित करून उच्च क्षमतेचे सोलरयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांची संख्या 2 वरून 8 करावी। त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे आदी बाबींकरता लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन पाटील यांनी यावेळी दिलं। मोहिते यांनी टेकड्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली। तसेच काही विषय महापालिकेशी संबंधित असल्याने महापालिका आयुक्तांसोबत बैठक लावण्याची विनंती केली। टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या ह्या फॉरेस्टच्या अंडर येतात। त्या सगळ्याच टेकड्यांवर हळूहळू स्टेटस ज्याला म्हणू, वस्तुस्थिती काय आहे, क्षेत्र किती, झाडं किती, स्टाफ किती, काही दुर्घटना घडत आहेत का, असं करावं लागेल। आता माझा लगेचचा विषय असा होता की माझ्या 10 जून वाढदिवसाला 65 वर्ष पूर्ण होताना महाराष्ट्रामध्ये 65,000 झाडं लावण्याचा मी संकल्प केला। त्याच्या अगेन्स्ट 1,10,000 लागली, पण एक तरी क्षेत्र आपण कॉन्सन्ट्रेट करू म्हणून 65 वर्ष झाली म्हणून 6,500 झाडं, 6,500 झाडं, 500 झाडं ही आपण म्हातोबा टेकडीवर लावली। नुसती लावली नाही तर स्वतःच्या खर्चाने काही मजूर तिथे लावले आहेत, ते खूप त्याची निगा ठेवतात, पाईपलाईन केली आहे, टाक्या बांधल्या आहेत, टँकर सुरू केले आहेत आणि खूप चांगली प्रगती। या महिन्याभरात मात्र तिसऱ्यांदा तिथे आग लावली गेली आणि ही जी तिसरी आग आहे अगदी गेल्या 15 दिवसापूर्वी, ती खूप भीषण आग होती। जवळजवळ 2,500 झाडं ही ज्याला होरपळली म्हणतो, आता प्रयत्न चाललाय खतं टाकून पाणी करून ती जगवावी। 2,500 झाडं होरपळली। त्याच्यातून मग संतापून मी टेकडीवर गेलो। फॉरेस्ट अधिकारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका सगळे आले। मोठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने खूप गोष्टी करतात, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की बरोबर आठवड्याभराने फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एकत्र येऊ। तसं आम्ही आज एकत्र आलो आणि खूप सोल्युशन्स आता समोर आलेले आहेत। मग त्याच्यामध्ये एंट्री पॉइंटला क्लोज सर्किट टीव्ही लावणं असं एक सोल्युशन आलेलं आहे। 2च गार्ड आहेत ते 8 करायचे, अजून 6 वाढवायचे, अशा प्रकारची सूचना आलेली आहे। त्या सगळ्या गार्डना मोटरसायकल द्यायची, म्हणजे पूर्ण टेकडीवर मोटरसायकलमुळे ते फिरते राहतील। फिरते राहण्याचा परिणाम म्हणून एक सायकोलॉजिकल फिअर, एक अदृश्य भीती निर्माण झाली की फिरतायत, सापडू आपण कुठेतरी। त्याच्यानंतर एक प्रस्ताव मी मांडला होता, तो थोडा सगळ्यांनी म्हणून इम्प्रॅक्टिकल आहे म्हणून ग्राउंडवरचे गार्ड वाढवा म्हटलं। मी म्हटलं होतं की 4 ठिकाणी 5 ठिकाणी आपण टॉवर उभे केले पाहिजे। पण त्याची निगेटिव्ह बाजूही आली की मग त्या टॉवरवर सदा सर्व जर गार्ड नसेल तर काही मुलं चढतील, काही ऍक्सिडेंट होतील। मग त्यामुळे गार्ड ग्राउंडवर द्या, गार्डला मोटरसायकल द्या, असा विषय आला। या व्यतिरिक्त जो विषय आलाय तो प्रामुख्याने गवत काढल्यानंतर तिथे साचू न देणं, खाली आणता येईल का, प्रॅक्टिकल नाहीये। मग एखादं मशीन असं शोधता येईल का, जसं झाडाची पानं एका मशीनच्या साहाय्याने पॅलेट करता येतात आणि पॅलेट हे खूप ज्वालाग्रही मानले जातात, त्यामुळे ते वेगळ्या हॉटेल्सना देता येतील। तसं हा जो थोडासा वेगळ्या प्रकारचं गवत आहे जे जनावरं पण खात नाहीत, त्याला पॅलेटमध्ये कन्व्हर्जन करता येईल का, असाही थोडा विचार करायचा ठरला। अशी काही उपायांवर चर्चा झाली। मग अनेक स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या ग्रुपना साहित्य ठेवायला जागा नाही, तर मग एक ज्याला आपण म्हणतो
व्यवस्था अशी उभी करता येईल का, त्या व्यवस्थेमध्ये रोज कामं झाली की तिथे साहित्य ठेवता येईल. खूप अद्ययावत साहित्य मी माझी आणली आहे. प्रामुख्याने गवत आता इतकं वाढलेलं आणि त्याला काटे असतात, ते माणसाने कापणं अशक्य आहे, तर ते मशीनच्या सहाय्याने कापावं. पण हा एका टेकडीच्या निमित्ताने पूर्ण शहरातल्या टेकड्या ह्या ऐरणीवर आलेल्या आहेत. आणि मग नुसती झाडच जाळणं नाही तर अतिक्रमण नावाचा विषय पण आहे. बिल्डर्स, त्यांची हडपशाही जी आहे ती, असे सगळेच विषय येतील. मी आता माझ्या मतदारसंघातला म्हातोबा, मी 6,500 झाडं लावल्यामुळे मी त्याला मुलांप्रमाणे जपतो. त्यातून झालेली दुर्घटना अशा विषयापर्यंत मर्यादित. त्यामुळे तिथली मॅनपॉवर वाढवणं, सिक्युरिटी गार्ड वाढवणं हेच त्याचं उत्तर आहे. त्यांना मोटरसायकल देणं हे उत्तर आहे. ते सतत फिरतायत ना याचं मॉनिटरिंग कोणीतरी करायला लागेल. एंट्री पॉइंटला किमान क्लोज सर्किट टीव्ही लावले तर त्याचा एक धाक निर्माण होतो. ह्या म्हातोबा टेकडीला तर अगदी उद्या सुदैवाने खूप देशातली लिडिंग सीसीटीव्ही कंपनी ही माझ्याशी संबंधित आहे. त्यांना मी विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये अनेक कॉलन्याजना आणि अनेक गणपती मंडळांना मोफत लावायला सांगितले. इथे पण बहुधा मी तसंच करेन. फक्त आता इथे इलेक्ट्रिसिटी करंट नाही आहे, त्यामुळे ते जरा बॅटरी बॅकअपवर घ्यायला लागेल, सोलरवर घ्यायला लागेल. पण त्यामुळे सगळ्याच टेकड्यांना असा सुरक्षेचा विचार करायला लागेल. नाही, आता कसं आहे की एखादी घटना घडते ही जशी आपत्ती असते, पण त्यातून खूप गोष्टी उघडकीला येतात. आता म्हातोबा टेकडीच्या निमित्ताने सुरू झालेला प्रवास हा आता थांबणार नाही. सगळ्याच टेकड्यांवर मी आता काय चाललं आहे, कोण बिल्डर, कोणाचं बांधकाम, कोणाचं अतिक्रमण, याची सुरुवात करेन. आणि तुम्ही मला अनेक वर्ष पाहता, गेली 5 वर्ष जास्त पाहता, मी कुठलाही विषय हवेत सोडून देत नाही.